Hello everyone and welcome to this video. Dear friend, in this video we are going to learn very important topic for any kind of competitive exam, and the topic is tense agreement topic. In previous video we learned very important topic, and the topic was if statement. My dear friends, in this video we are going to learn another very important topic. In each and every exam questions are asked on this topic, and the topic is tense agreement topic. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टेन्स अग्रीमेंट हा टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत. तर डिअर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहित आहे की प्रत्येक परीक्षेमध्ये टेन्स अग्रीमेंट या टॉपिक वरती प्रश्न असतात. मग आता टेन्स अग्रीमेंट मध्ये नेमकं काय येणार? तर टेन्स अग्रीमेंट जे आहे तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इफ स्टेटमेंट संदर्भातलं जे टेन्स अग्रीमेंट आहे तर ते आपण पाहिलं होतं. मग इफच्या आपण 4 टाइप्स पाहिले, तर ते सगळे डिटेल मध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाकीचे जे शब्द आहेत तर ज्या शब्दांसोबत टेन्स अग्रीमेंट म्हणजे आपल्याला योग्य तो टेन्स वापरायचा असतो, तर ते सर्व शब्द आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, सुरुवातीला आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय ऍज सून ऍज या शब्दापासून. तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत, एकदम सिंपल आणि एकदम सिंपल पद्धतीने आपण परीक्षेमध्ये ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण 100% अचूक कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी निवडू शकतोय, यासाठी मी तुम्हाला आज काय करणार आहे, या व्हिडिओमध्ये एकदम सिंपल पद्धतीने ट्रिक सांगणार आहे. तर डिअर फ्रेंड्स, आपण या ठिकाणी बघा, यावरती अगोदर प्रश्न कसा विचारला जातो आपण ते पाहू. तर आपल्याला काय केलं जातं, या ठिकाणी एक वाक्य दिलं जातं. मग ते ऍज सून ऍजचं वाक्य असेल तर त्याला नो सूनर दॅन किंवा हार्डली हॅड करायला सांगतात किंवा स्केअर्सली हॅड करायला सांगतात. तर डिअर फ्रेंड्स, म्हणजे एका वाक्याचं आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला चेंज करायचं असतं. काही वेळेस आपल्याला व्हेनचं वाक्य असेल, व्हाईलचं असेल, तर आपल्याला हे सगळेच टेन्स अग्रीमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. मग ऍज सून ऍजच्या वाक्यामध्ये कुठला टेन्स असेल, जर ऍज सून ऍजच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर नो सूनर मध्ये आपण ते वाक्य कशा प्रकारे चेंज करायचं, तर हे आपण सगळं पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला काय करतोय, या ठिकाणी ऍज सून ऍज त्याच्या संदर्भातले टेन्स अग्रीमेंट, त्याच्यानंतर नो सूनर त्या वाक्याचंच नो सूनर कशा प्रकारे करायचंय, आणि हार्डली हॅड हे सुद्धा आपण कशा प्रकारे चेंज करतोय. त्याच्यासोबत आपण काय करतोय, हार्डली हॅड सोबत आपण स्केअर्सली हॅड, बेअरली हॅड हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघा, या ठिकाणी मी बोर्डवरती काय करतोय, सगळे जे शब्द आहेत तर या सगळ्या शब्द आपण त्यांच्यासोबत टेन्स अग्रीमेंट कशा प्रकारे आपण यूज करतोय हे पाहणार आहोत. तर आपल्याला बघा, एका वाक्याचं म्हणजे ऍज सून ऍजच्या वाक्याचं मग नो सूनर करायला सांगितलं असेल किंवा हार्डली हॅड करायला सांगितलं असेल किंवा स्केअर्सली हॅड करायला सांगितलं असेल, तर ते कशा प्रकारे करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे, तर डिअर फ्रेंड्स, आपल्याला काही वेळेस काय करतात, 4 वाक्य देतात आणि त्या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये मग हार्डली हॅडचं वाक्य असू शकतात किंवा स्केअर्सली हॅडचे वाक्य असू शकतात, अन्यथा नो सूनर दॅनचे वाक्य असू शकतात. तर ते 4 वाक्य देतात आणि त्या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग आपल्याला असा प्रश्न विचारल्याच्या नंतर या प्रश्नाचं आपण उत्तर, करेक्ट उत्तर आपण जे आहे, तर हे आता मी जे तुम्हाला या ठिकाणी नियम सांगणार आहे, आता जे तुम्हाला या ठिकाणी मी ट्रिक्स सांगणार आहे, या ट्रिक्सच्या आधारे आपण काय करू शकतोय, उत्तर आपण काढू शकतोय. तर चला, तर मग आपण या ठिकाणी जे ऍज सून ऍज असेल, नो सूनर दॅन असेल, हार्डली हॅड असेल, स्केअर्सली हॅड असेल किंवा बेअरली हॅड असेल, या सर्व शब्दांसंदर्भात ते एकदम डिटेलमध्ये, डीपमध्ये आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आपण नियम पाहायला सुरुवात करू. मग तर सुरुवातीला मी या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लिहितोय ऍज सून ऍज, म्हणजे मी सगळे शब्द जे आहेत तर हे सगळे शब्द आपण या ठिकाणी घेऊ आणि त्याच्या संदर्भातले नियम सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर लक्ष द्या सगळेजण, ऍज सून ऍज, ऍज सून ऍज. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपल्याला परीक्षेमध्ये काही वेळेस प्रश्न कसा विचारला जातोय, ऍज सून ऍजचं वाक्य आहे तर त्या ऍज सून ऍजच्या वाक्याचं नो सूनर दॅन करा, किंवा कधी प्रश्न काय विचारला जातो, ऍज सून ऍजच्या वाक्याचं हार्डली हॅड करा किंवा स्केअर्सली हॅड करा. आणि आता सांगितलं कधी आपल्याला 4 वाक्य दिले जातात, तर या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर यासाठी आपण काय करतोय, हा जो बघा, तर या ठिकाणी मी जो टेबल किंवा या ठिकाणी जे लिहिणार आहे तर हे व्यवस्थित समजून घ्या. तर ऍज सून ऍज
मला याचं नो सुनर दॅन करायचं आहे. मग नो सुनर दॅन करत असताना काय करतोय, ऍज सुन ऍज काढायचं आपल्याला त्या ठिकाणी, आणि ऍज सुन ऍज काढून काय करायचंय त्या ठिकाणी नो सुनर वापरायचं आहे. नो सुनर वापरायचं आहे. नो सुनर वापरल्याच्या नंतर मी तुम्हाला नियम पण त्याच्या सांगेल, पण अगोदर आपण सरळ सरळ या ठिकाणी कशा प्रकारे चेंजेस करतोय ते पाहू. मग तर या ठिकाणी लक्ष द्या, नो सुनर दॅन. मग या ठिकाणी हा जो स्वल्पविराम आहे, या स्वल्पविरामच्या ऐवजी काय करायचंय, नो सुनर सोबत दॅन वापरायचं. म्हणजे स्वल्पविराम काढायचा आणि त्या ठिकाणी दॅन वापरायचं आहे. त्याच्यानंतर बघा, समजा आपल्याला ह्या दोन्ही वाक्याचं मग ऍज सुन ऍज असेल किंवा नो सुनर असेल, या वाक्यांचं आपल्याला काय करायचंय, हार्डली हार्ड करायचं आहे. तर ते कशा प्रकारे करायचंय, तर या ठिकाणी सुरुवातीलाच वाक्याच्या सुरुवातीला हार्डली हॅड वापरायचंय. त्याच्यानंतर जे स्वल्पविराम आहे किंवा दॅन आहे, या स्वल्पविराम किंवा दॅनच्या ऐवजी या ठिकाणी काय करायचंय, वेन वापरायचं आहे. काय करायचंय, वेन वापरायचं आहे. आणि पुढचं जे वाक्य आहे, पुढचं वाक्य जसेच्या तसं ठेवायचंय. आपण ते पण पाहू, लक्ष द्या सगळेजण. त्याच्यानंतर जे हार्डली हॅड आहे, तर हार्डली हॅड, स्केअर्सली हॅड आणि बेअरली हॅड हे तिन्ही शब्द सारखेच आहेत. त्या तिन्हीचेही नियम एकदम सारखेच नियम आहेत. मग हार्डली हॅडचं आपल्याला जर व्यवस्थित वाक्य समजलं की हे बाकीचे दोन्ही पण स्केअर्सली हॅड आणि बेअरली हॅड हे सुद्धा ऑटोमॅटिक येतात त्याच्यामध्ये. तर स्केअर्सली हॅड, इथं पण काय करायचं, स्केअर्सली हॅड सोबत पण वेनच वापरतात. त्याच्यानंतर पुढे आहे नेक्स्ट बेअरली हॅड. तर लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतोय, हे तिन्ही हार्डली हॅड, स्केअर्सली हॅड, बेअरली हॅड हे तीनही स्ट्रक्चर काय आहेत, सारखेच आहेत. जे नियम हार्डली हॅडचे आहेत तेच सगळे नियम कशाचे आहेत, स्केअर्सली हॅडचे पण आहेत आणि बेअरली हॅडचे पण. तिन्हीचेही नियम सेम आणि सारखेच आहेत. मग या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, ऍज सुन ऍज ची वाक्यरचना कशी असते, ऍज सुन ऍज ची वाक्यरचना कशी असते, तर लक्ष द्या सगळेजण. ऍज सुन ऍजच्या नंतर काय असतो, सब्जेक्ट असतो. काय राहतोय, सब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर काय येतंय, व्हर्ब येतं. ऍज सुन ऍज जे आहे, तर ऍज सुन ऍजच्या नंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर व्हर्ब येतंय. पुढं या ठिकाणी जे आहे, तर आपण टेन्स अग्रीमेंट आपण वाक्य ज्यावेळेस घेणार आहोत त्यावेळेस आपण त्याची चर्चा करू. इथं सब्जेक्ट नंतर वर्ब. या वाक्यामध्ये जो टेन्स आहे तर तोच टेन्स काय करायचा, पुढे पण ठेवायचा आहे. टेन्स चेंज करायचा नाही. प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट पास्ट टेन्स सोबत होत नाही. प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत नाही. म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट टेन्स वापरायचा आणि पुढं पास्ट टेन्स वापरायचं, असं करायचं नाही. ठीक आहे, तर आपण ते वाक्य पण तसे घेऊ नंतर. इथं नंतर बघा, नो सुनर सोबत, नो सुनरच्या नंतर लक्षात कधीही ठेवायचं आहे, नो सुनरच्या नंतर या ठिकाणी येतं हेल्पिंग वर्ब. नो सुनरच्या नंतर आपण यूज करतो हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब, मग कोणतं हेल्पिंग वर्ब वापरायचंय ते आपण नंतर काय करू, डिटेलमध्ये आपण त्याची चर्चा करू. नो सुनरच्या नंतर हेल्पिंग वर्ब वापरायचंय आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट ठेवायचंय. म्हणजे आपले जे प्रश्नार्थक वाक्य असते तर या प्रश्नार्थक वाक्याची जशी सुरुवात असते हेल्पिंग वर्बने, त्याच्यानंतर सब्जेक्ट असतो. सेम त्याच प्रकारे या ठिकाणी काय करायचंय, सुरुवातीला नो सुनर घ्यायचं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर पुढे सब्जेक्ट घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचंय, क्रियापद घ्यायचं आहे. पुढचं वाक्य वरती जसं वाक्य आहे सेम तेच वाक्य काय करायचंय, खाली ठेवायचं आहे. वाक्यामध्ये चेंज करायचा नाही. हार्डली हॅड या ठिकाणी पण बघा, हार्डली हॅड इथे ऑलरेडीच आपण हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे. मग इथं काय करायचंय, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि हॅड हे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण यूज करतो. हॅड हे पास्ट टेन्स मध्ये असतंय म्हणून कधीही लक्षात ठेवायचं, हॅड आल्याच्या नंतर काय करायचंय, हार्डली हॅड सोबत क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. पुढं काय करायचंय लक्ष द्या, म्हणजे हा स्वल्पविराम किंवा दॅन म्हणजे नो सुनरच्या वाक्याचं जर आपल्याला हार्डली हॅड करायला सांगितलं असेल तर काय करायचं, नो सुनर काढायचं, हार्डली हॅड वापरायचं, दॅन काढायचं, वेन वापरायचं. पुढचं वाक्य जसे आहे तसं ठेवायचं.
त्याच्यानंतर नेक्स्ट स्केअर्सली हॅड, इथं पण सेम तसंच. मग सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचंय, क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. पुढं पण पुढचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बेअरली हॅड, याचाही रूल सेम तसाच आहे. इथं पण काय करायचंय, अगोदर सब्जेक्ट म्हणजे हेल्पिंग व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचंय, क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. तर डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, या ठिकाणी काय करायचं हे व्यवस्थित काय करायचं समजून घ्या आणि हे लक्षात ठेवा. तर बघा या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, ऍज सून ऍज काढून नो सूनर वापरतात किंवा म्हणजे या ठिकाणी लक्ष द्या. आता मी लिहिताना हे सगळं पाचही शब्द या ठिकाणी लिहिलेले आहेत, पण आपल्याला परीक्षेमध्ये काय करतात, एक कुठलंही वाक्य दिलं जात आहे, मग या 5 शब्दांपैकी कोणत्या तरी शब्दावरचं वाक्य दिलं जात आहे. मग ते ऍज सून ऍजचं वाक्य असू शकतंय, नो सूनरचं वाक्य असू शकतंय, हार्डली हॅडचं वाक्य असू शकतंय. यांच्यापैकी एक कुठलं तरी वाक्य दिलं जात आहे आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, ते वाक्य काय करा, दुसऱ्या याच्यामध्ये चेंज करायला सांगतात. मग आपल्याला त्या ठिकाणी चेंज करत असताना काय करायचंय हे लक्षात ठेवायचं आहे. मग ऍज सून ऍज काढायचं, त्याच्याऐवजी नो सूनर वापरायचं. त्याच्यानंतर आपल्याला हार्डली हॅड करायला सांगितलं असेल तर काय करायचं, ऍज सून ऍजचं वाक्य असू द्या अन्यथा नो सूनरचं वाक्य असू द्या, हे दोन्ही शब्द काढून आपण सुरुवात कशाने करतोय, हार्डली हॅडने सुरुवात करतो. त्याच्यानंतर काय करायचंय, सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि हॅड वापरल्यामुळं क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय आपण. मात्र नो सूनर संदर्भात लक्षात ठेवायचं आहे, नो सूनरच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आणि हेल्पिंग व्हर्ब वापरल्याच्या नंतर काय करायचं आहे डिअर फ्रेंड्स, पुढं सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि सब्जेक्ट घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर पुढं व्हर्ब घ्यायचा आहे. काही वेळेस परीक्षेमध्ये एवढे सोपे आपल्याला या ठिकाणी काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. नो सूनरची जोडी म्हणजे नो सूनर सोबत आपण काय यूज करतो, दॅन यूज करतो. मग काही वेळेस लक्ष द्या, आपल्याला ज्यावेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, तर त्यावेळी याच्यामध्ये जे आहे तर एक वाक्यामध्ये काय असते, दॅन तर आहेच, पण त्या ठिकाणी काय केलं जाते, देन सुद्धा केलं जात आहे, THEN देन. तर नो सूनर सोबत देन वापरलं जात नाही, तर नो सूनर सोबत काय असते, दॅन असते. त्याच्यानंतर काही वेळेस काय करतात, हार्डली हॅडचे 4 वाक्य किंवा 3 वाक्य देतात, त्याच्यामध्ये हार्डली हॅड वाक्य बरोबर असते, सब्जेक्ट बरोबर V3 बरोबर देतात. मात्र ज्या ठिकाणी व्हेन असते तर त्या व्हेनच्या ऐवजी काय करतात, दॅन दिलेलं असतंय. म्हणून आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारचे वाक्य दिल्याच्या नंतर आपण एकदम बारकाईने आणि एकदम सहजपणे काय केलं पाहिजे, हे जे एरर आहेत, जे मिस्टेक होत असतात तर त्या आपण फाइंड आउट केल्या पाहिजेत, आपण त्या शोधल्या पाहिजेत. आणि डिअर फ्रेंड्स याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात, तर हे पुन्हा एकदा सांगतोय, हे आपले हातातले मार्क आहेत. याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात त्याचा 1 मार्क आपल्याला मिळालाच पाहिजे. यासाठी मात्र आपल्याला काय करायचे, हे सगळे जे नियम आहेत तर हे सगळे नियम आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे डिअर फ्रेंड्स, आपल्याला व्यवस्थित 100% काय करायचे आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण डिअर फ्रेंड्स या ठिकाणी आपण वाक्य बघू मग. परंतु डिअर फ्रेंड्स वाक्य पाहण्यापूर्वी आपल्याला आणखी 1, 2 ते 3 नियम आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी जर ऍज सून ऍजच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्या वाक्याचं नो सूनर दॅन करत असताना नो सूनरच्या नंतर काय करायचंय, डू किंवा डज वापरायचं आहे. आणि जर ऍज सून ऍजच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल, जर ऍज सून ऍजच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल तर नो सूनरच्या नंतर डीड वापरलं जातं. आणि आणखी एक गोष्ट महत्वाची आहे जी की आपण टेन्स मध्ये शिकलेलो आहोत, ज्यावेळी आपण डू डज डीड वापरतो त्यावेळी नेहमी लक्षात ठेवायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. ज्यावेळी आपण डू डज डीड वापरतोय त्यावेळी क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा नियम काय सांगितला, ऍज सून ऍजच्या वाक्यामध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्या वाक्याचं नो सूनर करत असताना नो सूनरच्या नंतर डू किंवा डज वापरायचा आहे. आणि जर ऍज सून ऍजच्या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स असेल तर नो सूनर मध्ये काय करायचंय, डीड वापरायचं आहे. थोडक्यात मी या ठिकाणी लिहितो, लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. मी काय म्हणतो या ठिकाणी, ऍज सून ऍजच्या वाक्यामध्ये जर काय असेल, सिंपल प्रेझेंट असेल, हे पुढे तर आहेच वाक्य, ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच वाक्याचं काय करायचंय, नो सूनर करत असताना आपण कशा पद्धतीने नो सूनर करतोय बघा, ऍज सून ऍज काढायचं, नो सूनर वापरायचं, क्लिअर. त्याच्यानंतर काय करायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स जर असेल तर आपण जो
त्या ठिकाणी नियम पाहिला. नो सूनरच्या नंतर आपण काय करतो, हेल्पिंग वर्ब वापरतो. मग हेल्पिंग वर्ब वापरत असताना हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळं, ऍज सून ॲजच्या वाक्याचा सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळं या ठिकाणी नो सूनर मध्ये काय करायचंय, डू किंवा डज वापरायचं आहे हेल्पिंग वर्ब म्हणून. आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर वर्ब. ठीक आहे. तर काय करायचंय, नो सूनरच्या नंतर डू किंवा डज वापरायचंय, पुढे सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याच्यानंतर क्रियापद घ्यायचंय. आणि ज्या ठिकाणी हा स्वल्पविराम आहे तर या स्वल्पविरामच्या जागी आपल्या नियमानुसार काय करायचंय, दॅन वापरायचंय आणि पुढचं वाक्य जे आहे तिथलं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचंय. तर याच्यामध्ये लक्ष द्या, डू किंवा डज वापरायचं. मग आता डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं, डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं, तर आपल्या सर्वांना माहित आहे, आपण टेन्स टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे, तसेच आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब अग्रीमेंट यामध्ये पण आपण पाहिलेलं आहे. तर आपण डू हे प्लुरल साठी वापरतो आणि डज हे आपण सिंग्युलर साठी वापरतो. जर हेही लक्षात येत नसेल तर मी तुम्हाला सिंपल फॉर्म्युला सांगतो. जर ऍज सून ॲजच्या वाक्यामध्ये क्रियापदाला यस, ईएस, आयएस प्रत्यय असतील तर नो सूनर नंतर डज वापरायचं. आणि जर ऍज सून ॲजच्या वाक्यामध्ये क्रियापदाला यस, ईएस, आयएस प्रत्यय नसतील तर डू वापरायचं. म्हणजे यस, ईएस, आयएस प्रत्यय असेल तर डज वापरायचं आणि यस, ईएस, आयएस प्रत्यय नसतील तर डू वापरायचं. इट इज व्हेरी सिंपल माय डिअर फ्रेंड्स. तर हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स संदर्भात. त्याच्यानंतर जर जर समजा या ठिकाणी लक्ष द्या, ऍज सून ॲजच्या वाक्यामध्ये जर काय असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल तर काय करायचं, तर हे पण खूप सोपं आहे. जर ऍज सून ॲजच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्या वाक्याचं नो सूनर करत असताना काय करायचं, या ठिकाणी नो सूनरच्या नंतर डीड वापरायचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू डज वापरतोय आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण डीड वापरतोय, एवढं सिंपल लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढचे नियम तर सारखेच आहेत. स्वल्पविराम काढायचा, त्या ठिकाणी दॅन वापरायचं आणि पुढचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा, मग आपण बाकीच्या हार्डली हॅड असेल, स्किअर्सली हॅड असेल तर त्यांचे जे रूल आहेत तर ते रूल तसे फिक्स आहेत. हार्डली हॅड, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि क्रियापदाचं तिसरं रूप त्या ठिकाणी आपण यूज करतोय. आणि जे नियम हार्डली हॅडचे आहेत, पुन्हा एकदा सांगतोय, तेच सेम नियम स्केअर्सली हॅड किंवा बेअरली हॅडचे आहेत. आणखी एकदा लक्ष द्या, मी सांगतोय या ठिकाणी बघा, नो सूनर, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं आहे, जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर डू डज वापरायचं, शॉर्टकट लिहितोय. आणि सिंपल पास्ट टेन्स असेल तर काय करायचंय, डीड वापरायचं. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू डज आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड वापरायचंय. आणखी एकदा सांगतोय, डू डज डीड वापरल्यानंतर नेहमी, मग ते प्रश्नार्थक वाक्य असू द्या किंवा कोणतंही वाक्य असेल, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचंय. डू डज आणि डीड वापरल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स हे ऍज सून ॲजच्या वाक्याचं नो सूनर करण्याचे नियम आहेत. आणि आता लक्ष द्या, मग काही वेळेस आपल्याला नो सूनरच्या वाक्याचा ऍज सून ॲज करायला सांगते. मग नो सूनरच्या वाक्यामध्ये जर डू डज असेल आणि त्या वाक्याचं जर आपल्याला ऍज सून ॲज करायला सांगितलं असेल तर निश्चितच आपण काय करणार, जर नो सूनरच्या वाक्यामध्ये डू डज असेल तर ऍज सून ॲजच्या वाक्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरणार. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं म्हणजे काय करायचं, क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. मग नो सूनरच्या वाक्यामध्ये जर डू असेल तर ऍज सून ॲजच्या वाक्यामध्ये येणारे जे क्रियापद आहे त्याला यस, ईएस, आयएस प्रत्यय वापरायचा नाही. आणि जर नो सूनरच्या वाक्यामध्ये जर डज असेल तर ऍज सून ॲजच्या वाक्याच्या क्रियापदाला यस, ईएस किंवा आयएस प्रत्यय वापरायचं. पुन्हा एकदा सांगते, सिंपल आहे बघा. जे नियम ऍज सून ॲजचे आहेत, ऍज सून ॲजच्या वाक्याचं आपण नो सूनर दॅन करताना करतोय, तेच काय करायचे, नो सूनर दॅनच्या वाक्याचं ऍज सून ॲज करत असताना लक्षात ठेवायचे आहे. तर ठीक आहे डिअर फ्रेंड्स, आपण आता डायरेक्ट काय करू, परीक्षेमध्ये पडलेलेच मी आता या ठिकाणी प्रॅक्टिससाठी सुद्धा आपण परीक्षेमध्ये पडलेलेच या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि मी सुरुवातीला काय करतोय, एकाच वाक्याचं आपण सगळेच वाक्यामध्ये आपण चेंज करतोय. म्हणजे काय होईल, तुम्हाला एका वाक्याच्या आधारे आपले ऍज सून ॲज पण क्लिअर होईल, नो सूनर पण, हार्डली हॅड पण आणि स्केअर्सली हॅड किंवा बेअरली हॅड हे सुद्धा क्लिअर होईल. तर मग आपण या ठिकाणी सुरुवातीला एक वाक्य घेऊ. मग as soon as he
entered the room. He removed jacket. He removed the jacket. He removed his jacket. तर बघा या ठिकाणी काय, as soon as he entered the room he removed his jacket. तर या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड्स, मग आपल्याला या वाक्याचं काय करायचं, नो सूनर करायचं आहे. मग हे वाक्य कशाचं आहे, as soon as आहे. त्याच्यानंतर इथं दुसरी गोष्ट महत्वाची आपण पाहणं गरजेचं आहे, ती म्हणजे एंटर्ड हे वाक्याचं दुसरं रूप आहे. आणि दुसरं रूप आहे म्हणजेच काय, या वाक्याचा टेन्स कोणता आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स आहे. मग या वाक्याचा आपल्याला नो सूनर करायचं आहे. मग सुरुवातीला आपण काय करणार, ऍज सून ऍज काढणार आणि आपण त्या ठिकाणी काय वापरतोय, नो सूनर वापरतोय. येस, या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळं या ठिकाणी काय करायचंय, नो सूनरच्या नंतर जे हेल्पिंग वर्ब वापरायचंय, तर ते हेल्पिंग वर्ब काय वापरायचंय, डीड वापरायचं आहे. आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर काय सांगितलं आपल्याला, कर्ता वापरायचा असतोय. म्हणून काय करायचंय, या ठिकाणी ही घ्यायचंय. आणि ज्यावेळी आपण डू, डज, डीड वापरतो त्यावेळी क्रियापदाचं पहिलं रूप वापरत असतोय. आणि त्या क्रियापदाला एस, एस, आय एस प्रत्यय कधीही वापरले जात नाहीत, लक्षात ठेवायचंय. मग डीड ही एंटर्ड आहे, तर त्याचं पहिलं रूप काय करायचंय, एंटर करायचंय. एंटर द रूम. आणि या ठिकाणी जो स्वल्पविराम आहे, या स्वल्पविरामचं काय करायचं डिअर फ्रेंड्स, हा जो स्वल्पविराम आहे तर त्याचं काय करायचं, या ठिकाणी दॅन वापरायचं आहे. आणि पुढचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. जसं आहे तसं ठेवायचं म्हणजे आपल्याला जर चेंज करायला सांगितलं असेल तर करायचंय. अन्यथा मी तुम्हाला जो टेन्स संदर्भातला नियम सांगितला, तर तो कोणता नियम आहे, या वाक्याचा पण पास्ट टेन्स आहे, पुढच्या वाक्याचा पण पास्ट टेन्स. पण असं कधीच होणार नाही, या ठिकाणी पास्ट टेन्स आहे आणि इथं काय करतोय आपण, प्रेझेंट टेन्स वापरतोय. असं होत नाही, यालाच टेन्स अग्रीमेंट म्हणतात. असं टेन्स अग्रीमेंट होत नाही. पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होते आणि प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत होतो. अन्यथा प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे फ्युचर टेन्स सोबत होतं. तर ते आपण पुढे आणखी डिटेलमध्ये पाहू. मग त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण नो सूनर, या ऍज सून ॲजच्या वाक्याचं नो सूनरचं वाक्य आपण बनवलं. आता याचं आपल्याला काय करायचंय, हार्डली हॅड बनवायचंय. तर हार्डली हॅडचं वाक्य करताना सुरुवातीला हार्डली हॅड घेतलं. हार्डली हॅड घेतल्याच्या नंतर काय करायचं, सब्जेक्ट घ्यायचा आहे. म्हणजे कर्ता, कर्ता कोणता आहे, ही हा सब्जेक्ट आहे. मग ही हा सब्जेक्ट घेतल्याच्या नंतर काय करायचंय, हॅड वापरल्यामुळे आपण नियम पाहिला, हार्डली हॅड च्या नंतर जो कर्ता वापरतोय त्या कर्त्याच्या नंतर काय करायचंय, क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. लक्षात ठेवायचंय, हॅड वापरल्यामुळं क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय. आणि ज्या ठिकाणी दॅन असते किंवा ज्या ठिकाणी स्वल्पविराम आहे त्याच्याऐवजी काय वापरायचंय, वेन वापरायचं आहे. आणि पुढे काय घ्यायचंय, जसं वाक्य आहे तसंच. ही रिमूव्ह हिज जॅकेट. मग डिअर फ्रेंड्स काय, पुढचं जे वाक्य आहे कशाचं, पुढचं जे वाक्य आहे स्केअर्सली हॅड, तर हे सेम राहते, हार्डली हॅड सारखंच वाक्य राहतं. स्केअर्सली हॅड, त्याच्यानंतर कर्ता घ्यायचंय. कर्ता घेतल्याच्या नंतर काय सांगितलंय, क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय. या ठिकाणी आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं. पुढे वाक्य जे आहे ते जसं आहे तसंच ठेवायचंय. इथं पण काय करायचं, लक्ष द्या, स्केअर्सली हॅडच्या वाक्यामध्ये पण आपण काय करतोय, व्हेनच वापरतो. म्हणून व्हेन वापरलं आणि पुढचं वाक्य जसं आहे तसंच आपण या ठिकाणी ठेवतोय. त्याच्यानंतर बेअरली हॅड करायचं. याच वाक्याचं आपल्याला काय करायचंय, बेअरली हॅड करायचंय. तर बेअरली हॅड कसं करणार आपण, तर सुरुवातीला वाक्याची सुरुवात बेअरली हॅड. त्याच्यानंतर काय, कर्ता घ्यायचाय. कर्ता घेतल्याच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. नंतर द रूम. त्याच्यानंतर या बेअरली हॅडच्या वाक्यामध्ये सुद्धा आपण वेन वापरतो. आणि त्याच्यानंतर ही रिमूव्ड हिज जॅकेट. तर तुम्ही म्हणत असाल सर आता हे अशा प्रकारचे वाक्य परीक्षेत विचारतात का, तर डिअर फ्रेंड्स आपला एमपीएससी ग्रुप बी चा जो 2019 चा जो पेपर झाला, ग्रुप बी का ग्रुप सी,
या पेपरमध्ये आपल्याला काय केलं आहे याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तसेच एमपीएससी फॉरेस्ट 2019चा जो पेपर झाला, या एमपीएससी फॉरेस्ट 2019च्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर त्याच्यामुळे काय करायचंय, लक्ष द्या. इंग्लिश ग्रामर शिकत असताना, शब्द वोकॅब्युलरी शिकत असताना कोणत्याही कॉन्सेप्टला कमी समजायचं नाही. म्हणजे ही एवढं काय महत्वाचं नाही, ही महत्वाचं आहे असं कधीही होत नाही. एमपीएससी फॉरेस्ट 2018चा जो पेपर झाला, एमपीएससी फॉरेस्ट 2018, या एमपीएससी फॉरेस्ट 2018च्या पेपरमध्ये क्वेश्चन टॅग वरती 8 वाक्य दिले होते. जरी तो प्रश्न 2 मार्कला असला तर त्या ठिकाणी वाक्य किती होते, 8 वाक्य होते. त्याच्यामुळे डिअर फ्रेंड्स काय करायचंय, नाही मी शाळेमध्ये असताना क्वेश्चन टॅग शिकलोय, तर ते शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आपण जो क्वेश्चन टॅग शिकलो असतो, जेवढे नियम शिकलो, तर ते एमपीएससीच्या लेवलने जर विचार केला तर ते फक्त 5% आहेत. 95% नवे नियम आपल्याला या ठिकाणी शिकायचे असतात. त्याच्यामुळे कुठल्याही कॉन्सेप्टला कमी समजायचं नाही. तर डिअर फ्रेंड्स, आपण आणखी एक वाक्य घेऊ जेणेकरून तुमच्या याच्या या ॲज सून ॲज, नो सुनर दॅन किंवा हार्डली हॅड संदर्भातल्या ज्या कॉन्सेप्ट आहेत तर त्या व्यवस्थित क्लिअर होतील. यासाठी आपण आणखी एक पुढचं वाक्य घेऊ. तर या ठिकाणी बघा डिअर फ्रेंड्स, हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ॲज सून ॲज ही reached the station, the train whistled off. हे सुद्धा वाक्य परीक्षेमध्ये विचारलेलं वाक्य आहे. तर या वाक्याचं आपण काय करू, आता नो सुनर दॅन करू. आता ज्यावेळेस मी वाक्य चेंज करतोय त्यावेळेस तुम्ही पण हे वाक्य स्वतः चेंज करण्याचा प्रयत्न करा मनातल्या मनात. तर बघा, नो सुनर, याही वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स आहे. V2 आहे, म्हणजेच या वाक्याचा टेन्स सुद्धा सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचंय, नो सुनरच्या नंतर डीड वापरायचा आहे. डीड नंतर काय करायचंय, करता घ्यायचा आहे. मग आपण करता ही घेतला, त्याच्यानंतर डीड वापरल्यामुळं क्रियापदाचं काय करायचंय, क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, हा जो स्वल्पविराम आहे तर या स्वल्पविरामच्या ऐवजी काय वापरायचंय, नो सुनर मध्ये, नो सुनरच्या वाक्यामध्ये दॅन वापरायचं आहे. आणि पुढचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं असते. द ट्रेन whistled ऑफ. त्याच्यानंतर आपल्याला याच वाक्याचं काय करायचंय, हार्डली हॅड करायचं आहे. तर हार्डली हॅड करत असताना सुरुवातीला हार्डली हॅड घेतला आपण, त्याच्यानंतर काय करायचंय, करता घ्यायचा आहे. मग करता घेतला, हार्डली हॅड वापरल्यामुळे आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. मग रीचचं तिसरं रूप काय असते, रिच्ड, त्याला आपण ईडी लावतोय, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप झालं. त्यानंतर द वाक्याचा जो पुढचा पार्ट आहे तर तो लिहायचा आहे. रीच द स्टेशन, या ठिकाणी दॅन असते किंवा स्वल्पविराम आहे, तर त्याच्याऐवजी आपण हार्डली हॅडच्या वाक्यामध्ये वेन वापरतो. मग वेन वापरलं आणि पुढील वाक्य जे आहे तर ते जसं आहे तसं ठेवते. द ट्रेन whistled ऑफ. whistled ऑफ. त्याच्यानंतर डिअर फ्रेंड्स बघा नेक्स्ट, मग स्केअर्सली हॅडचं काय करायचं, सेम असंच राहतंय. आता मी सगळं अख्खं वाक्य लिहित नाही, तर काय करायचं, फक्त हार्डली हॅड करायचं. सेम त्याचे पण एक तसेच आहे. बरं ठीक आहे, लिहितो वाक्य कम्प्लीट करतो. स्केअर्सली हॅड, नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. इथं तिसरं रूप वापरलं, पुढील पार्ट जसा आहे तसाच ठेवायचा आहे. आणि यामध्ये लक्ष द्या, या ठिकाणी जे वेन आहे तर आपण स्केअर्सली हॅडच्या वाक्यामध्ये सुद्धा आपण वेन वापरतो, म्हणून वेन वापरलं. आणि पुढील जे वाक्य आहे तर ते जसे आहे तसेच ठेवायचं आहे. द ट्रेन whistled ऑफ. त्याच्यानंतर बेअरली हॅडचं जे वाक्य आहे तर बेअरली हॅड पण आपण घेऊ या ठिकाणी. मग बेअरली हॅड ही रिच्ड, इथं पण क्रियापदाचं तिसरं रूपच वापरायचंय. द स्टेशन when the train whistled off. तर हे अशा प्रकारे आपण काय करतोय, ॲज सून ॲजच्या वाक्याचा आपण नो सुनर दॅन किंवा हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड करतोय. तर डिअर फ्रेंड्स, आपण आता काय करू, जे 2019च्या मग एमपीएससी फॉरेस्टचा पेपर असेल
किंवा कंबाईनचा पेपर असेल तर या पेपरमध्ये जे प्रश्न पडलेले आहेत तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. मग बघा डिअर फ्रेंड्स, हा जो बोर्डवरती लिहिलेला जो प्रश्न आहे तर हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला आता 2019च्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं होतं की आपण फक्त एकच कॉन्सेप्ट क्लिअर करायचे नाही, ॲज सून ॲजच्या वाक्याचं नो सूनर दॅन करायचं हेच नाही. तर आपण त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना काय केलंय, सगळेच आपण जे शब्द आहेत तर सगळेच आपण वर्ड्स म्हणजे नो सूनर दॅन असेल, हार्डली हॅड असेल किंवा स्केअर्सली हॅड असेल, म्हणजे एका सेंटेन्सचं दुसऱ्या सेंटेन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं तर हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर या ठिकाणी बघा वाक्य बघा आणखी एकदा, आणि याच्यामध्ये विचार करा डिअर फ्रेंड्स. बघा प्रश्न काय विचारलाय, हे वाक्य दिलेलं आहे, हे वाक्य आहे ॲज सून ॲजचं वाक्य आहे. आणि या ॲज सून ॲजच्या वाक्याचं आपल्याला काय सांगितलंय प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन इज करेक्ट. म्हणजे या वाक्याचं खाली जे 4 ऑप्शन दिलेले आहेत ट्रान्सफॉर्मेशन, वाक्याचं रूपांतर जे केलेलं आहे तर कोणतं ट्रान्सफॉर्मेशन बरोबर आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काढत असताना सुरुवातीला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे लक्षात द्या सगळेजण, बेसिक कॉन्सेप्ट विसरायचे नाही. मग नो सूनर असू द्या किंवा हार्डली हॅडचं वाक्य असू द्या, कोणतंही असेल ते नो सूनरचं असू शकते किंवा स्केअर्सली हॅडचं असू द्या किंवा हार्डली हॅडचं असू द्या. पण याच्यामध्ये काय केलेलं असेल, फक्त आपण स्केअर्सली हा शब्द बघून करेक्ट करायचा नाही किंवा नो सूनर हा शब्द बघून करेक्ट करायचा नाही, तर त्याच्या संदर्भात आपण जे बारकावे पाहिलेले आहेत तर त्याचा विचार करायचा आहे. मग बारकावे काय पाहिले आपण, स्केअर्सली हॅड जर असेल, स्केअर्सली सोबत आपण हॅड वापरतो आणि त्याच्यामध्ये आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो, आणि स्केअर्सली हॅड सोबत पण आपण काय करतो, व्हेन वापरतो, दॅन वापरत नाहीत, देन वापरत नाहीत. नो सूनर संदर्भात आपण पाहिलेला आहे नियम, जर ॲज सून ॲजचं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स असेल तर नो सूनरच्या नंतर आपण डीड वापरतो, आणि डीड वापरल्याच्या नंतर पुढे काय करतोय आपण, करता घेतो, आणि करता घेतल्याच्या नंतर काय करायचंय, डीड वापरल्यामुळं क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचंय, दुसरं रूप वापरायचं नाही, पहिलं रूप वापरायचंय. दुसरी गोष्ट मी आणखी एक तुम्हाला सांगितली, नो सूनरचं जे वाक्य असते तर नो सूनरच्या वाक्यामध्ये दॅन वापरतात, देन वापरत नाहीत. नो सूनरच्या वाक्यामध्ये सुद्धा दॅन वापरतात, देन वापरत नाहीत. आणि पुढचं वाक्य जे आहे तर पुढचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचंय. म्हणण्यापेक्षा ॲज सून ॲज म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे त्या टेन्सचा विचार करूनच काय करायचंय, दॅनच्या नंतर पण वाक्य आपल्याला करेक्ट लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण हे अशा प्रकारचे नियम पाहिले होते. तर आपण बघू आता ह्या वाक्याचे आपण हे जे प्रश्न विचारले आहेत तर याचे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत या 4ही ऑप्शनचा आपण या ठिकाणी विचार करू आणि त्याचं विश्लेषण करू. बघा मग पहिला आहे या ठिकाणी स्केअर्सली दिलेला आहे ऑप्शन, म्हणजे स्केअर्सलीचं वाक्य आहे. तर या ठिकाणी बाकीचं बघत बसायचं नाही, लक्ष द्या, इथं स्केअर्सली आहे, ओके चलो ठीक आहे, स्केअर्सली दिलाय. याच्यामध्ये हॅड वापरलंय का तर हॅड वापरलेलं नाही. आणि नंबर 2, वाक्य जोडण्यासाठी आपण काय करत असतो, व्हेन वापरत असतो, पण यामध्ये देन वापरलेला आहे. एवढंच बघायचं, एमपीएससी मध्ये आपण जास्तीत जास्त वेळ देत बसायचं नाही, तर काय करायचं, कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तर काढायचं असते, त्याच्यामुळे या वाक्याचा बाकीचा विचार करायचा आहे. हे सहज आपल्याला समजलंय की हे वाक्य 100% काय झालेलं आहे, चुकीचं झालेलं आहे, त्याच्यामुळे पुढे मग विचार करत बसायची गरज नाही. मग या ठिकाणी स्केअर्सली आहे, त्याच्यामध्ये हॅड पण नाही, आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे तर ते म्हणजे या ठिकाणी देन आहे, ज्या ठिकाणी आपलं व्हेन असायला पाहिजे होतं तर ते नाही. म्हणून पहिला ऑप्शन जे आहे तर पहिला ऑप्शन तर चुकीचं झालेलं आहे. दुसरा ऑप्शन बघा, मग दुसरा ऑप्शन नो सूनर आहे, वाक्याच्या सुरुवातीला बरोबर आहे. वाक्याचा टेन्स हा, या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणून या ठिकाणी काय पाहिजे, डीड पाहिजे, हेल्पिंग नो सूनरच्या नंतर हेल्पिंग वर्ब म्हणून, तर हेल्पिंग वर्ब पण बरोबर आहे. डीडच्या नंतर काय करायचं सांगितलंय, करता वापरायचा असतो, मग या ठिकाणी द डॉक्टर हा सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, ज्यावेळेस आपण सब्जेक्ट डीड वापरतो तर डीड वापरल्यानंतर काय करायचंय, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय. मग या ठिकाणी डीड वापरल्यामुळे काय करायचंय, क्रियापदाचं पहिलं रूप. मग या ठिकाणी पहिलं रूप आहे का तर हो बरोबर आहे पहिलं रूप. बाकीचं वाक्य जसं आहे तसं पुढचा पाठ लिहायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, नो सूनरचं वाक्य आहे म्हणून त्या ठिकाणी दॅन असायला पाहिजे. मग दॅन आहे का, हो या ठिकाणी दॅन सुद्धा आहे. आणि मग एवढं वाक्य इथपर्यंत वाक्य बरोबर दिलंय,
परंतु या ठिकाणी बघा पुढचं वाक्य स्वल्पविरामच्या नंतरचं वाक्य पण काय आहे, सिंपल पास्ट टेन्सच आहे, म्हणजे V2च असतंय, सिंपल पास्ट टेन्स आहे. मग या ठिकाणी पुढचं वाक्य सुद्धा आपल्याला बघायचंय, तर ते वाक्य सुद्धा सिंपल पास्ट टेन्सच आहे का. मग या ठिकाणी आपण ते वाक्याचा टेन्स कशावर ओळखायचा असतोय, वर्ब वरती. या ठिकाणी सुद्धा क्रियापदाचं दुसरं रूपच आहे, म्हणजे या ठिकाणी टेन्स सुद्धा बरोबर वापरलेला आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. आपण तरी पण पुढच्या वाक्याचा पण विचार करू. नो सुरू दिलेला आहे, डीड वापरलेला आहे, सब्जेक्ट आहे, पण या ठिकाणी लक्ष द्या काय केलेलं आहे, ओपन हे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे, जे की चुकीचं आहे. मग हे चुकलेलं आहे, हे इथं बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी काय करतोय आपण, दॅन वापरलेला आहे, बरोबर आहे. पण इथं मेन गोष्ट काय चुकलेलं आहे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी जे आहे तर डीड वापरल्यानंतर काय करायचंय, क्रियापदाचं पहिलं रूप असायला पाहिजे, मात्र या ठिकाणी काय आहे, दुसरं रूप आहे, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. बाकी पुढे पाहायची गरज नाही, हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय केलंय, नो सूनर वापरले, बरोबर आहे. दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि या ठिकाणी काय केलं आहे, डज वापरलेला आहे, जे की आपण कशामध्ये वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरत असतोय. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हे डज हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. बाकीचं पुढे तर पाहायची गरजच नाही. मग या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. पण या ठिकाणी बघा आपण टेन्स अग्रीमेंटचा विचार करू. या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स आहे वाक्यामध्ये, आणि इकडं पुढे काय आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. जर आपल्याला समजा असे वाक्य, हे वरचं वाक्य दिलं नसतं आणि यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा जर प्रश्न विचारला असता, हे वरचं वाक्य दिलंच नाही आणि आपल्याला प्रश्न विचारला, हे चारही ऑप्शन दिलेले आहेत आणि प्रश्न असा विचारलाय, खालील 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा जर प्रश्न आपल्याला विचारला असता, तर त्या ठिकाणी कोणतं वाक्य बरोबर आलं असतं, तरी सुद्धा डिअर फ्रेंड्स हेच वाक्य बरोबर आलं असतं. कारण या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे आणि पुढं पास्ट टेन्स आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचं ऍग्रीमेंट होत नाही, ते वाक्य चुकीचंच होत असतंय. त्याच्यामुळे हा पण नियम काय करायचा डिअर फ्रेंड्स, आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा बघा लक्ष द्या, प्रश्न विचारल्याच्या नंतर जे ऍज सून ऍज असेल किंवा नो सूनर असेल, या कॉन्सेप्ट वरती प्रश्न विचारल्याच्या नंतर फक्त आपण ऑप्शनकडे बघत बसायचं नाही. नियम काय सांगतो, ऍज सून ऍजच्या वाक्याचं जर नो सूनर करायचं असेल तर काय करायचं, आपल्याला त्या ठिकाणी वाक्याचा दिलेल्या वाक्याचा अगोदर टेन्स ओळखायचा आहे, त्या टेन्स नुसार आपल्याला त्यापुढे हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. मग ज्यावेळेस आपण डू वापरतोय, डज वापरतोय, डीड वापरतोय, त्यावेळेस क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचंय. आणि नो सूनरच्या वाक्यामध्ये नेहमी दॅन असते. हार्डली हॅडच्या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचंय, हार्डली हॅड वापरल्याच्या नंतर आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो आणि त्याच्यामध्ये वाक्य जोडण्यासाठी आपण व्हेन वापरतोय. तर ह्या बारीक गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा एक झाला प्रश्न 2019च्या पेपरमधला. आपण आणखी एक पुढे प्रश्न घेऊ. एमपीएससी फॉरेस्ट 2019च्या पेपरमध्ये कसा प्रश्न विचारलाय तो पण प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ मग डिअर फ्रेंड्स. तर बघा मग डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण एमपीएससी फॉरेस्ट 2019च्या पेपर मधला हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर डिअर फ्रेंड्स, या प्रश्नाच्या अगोदर आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी च्या पेपर मधला 2019च्या पेपर मधला आपण प्रश्न पाहिला होता. तर 2019 एमपीएससी फॉरेस्ट 2019च्या पेपर मध्ये सुद्धा आपल्याला या कॉन्सेप्ट वरती एक प्रश्न विचारला होता. तर बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे खाली जे 4 वाक्य दिलेले आहेत तर या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर बघू आपण मग या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी कोणतं वाक्य बरोबर आहे. तर आता हे 4ही वाक्य लक्ष द्या, 4ही वाक्य कशाचे आहेत, हे 4ही वाक्य स्केअर्सलीचे आहेत. मग स्केअर्सलीचे नियम काय आहेत लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मग आपण या ठिकाणी ऑप्शन शोधत असताना हे बरं आहे का, हे योग्य वाटतंय का, हे असं करायचं नाही. आपण प्रश्न आपल्याला कशावरती विचारलाय, स्केअर्सली हॅडच्या कॉन्सेप्ट वरती प्रश्न विचारलाय. मग आपण ऑप्शन जे आहे तर करेक्ट ऑप्शन चूज करत असताना किंवा निवडत असताना या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, स्केअर्सली हॅडचे जे नियम आहेत तर ते नियम आपण या ठिकाणी पाहिले पाहिजे. मग स्केअर्सली हॅडचे नियम काय आहेत, स्केअर्सली हॅड वाक्याच्या सुरुवातीला आपण स्केअर्सली हॅड वापरतो. स्केअर्सली हॅडच्या नंतर कर्ता असायला पाहिजे, स्केअर्सली हॅडच्या नंतर कर्ता असायला पाहिजे आणि कर्त्याच्या नंतर पुढं क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे. आणि स्केअर्सली हॅड मध्ये सुद्धा काय असते, वाक्य जोडण्यासाठी व्हेन वापरतात, दॅन वापरत नाहीत.
याच्यावरती आपल्याला काय करायचं बघा. आता हे जे नियम आहेत जे की आपण ऑलरेडी या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण शिकलेलो आहोत, त्याच्या आधारे आपल्याला करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे तर ते करेक्ट सेंटेन्स आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे. तर बघा या ठिकाणी पहिलं वाक्य आहे स्केर्सली हॅड. वाक्याची सुरुवात स्केर्सली केली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हॅड वापरायचंय, बरोबर आहे. आणि हॅडच्या नंतर काय सांगितलंय, सब्जेक्ट वापरायला सांगितलंय, तो सुद्धा बरोबर आहे. आणि हॅड वापरल्यामुळे या ठिकाणी काय करायचंय, क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. किती रूप वापरायचंय, तिसरं रूप वापरायचंय. हा रिमेनिंग पार्ट आहे त्या वाक्याचाच. आणि त्याच्यानंतर वाक्य जोडण्यासाठी काय वापरायचंय, वाक्य जोडण्यासाठी व्हेन वापरायचं आहे, जे की ते सुद्धा काय आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्यामधलं पहिलं वाक्य तर बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. आता खरं पाहता हे आपल्याला प्रश्न काय विचारलाय, करेक्ट सेंटेन्स ओळखा. मग किती ओळखायचं, एकच ओळखायला सांगितलंय, म्हणजे आपलं याचं उत्तर हे एकच झालं. परंतु जर आपल्याला जर प्रश्न असा विचारला असेल, ए बरोबर म्हणजे ए आणि बी बरोबर, बी आणि सी बरोबर, किंवा सगळेच बरोबर सगळेच चुकीचे, असा जर प्रश्न विचारला तर त्यावेळेस मात्र आपल्याला बाकीच्या ऑप्शनचा पण विचार करावा लागतोय. पण आपण या ठिकाणी विचार करू. आपण या ठिकाणी पाहू की बाकीचे वाक्य जे आहेत तर हे वाक्य का चुकीचे झालेले आहेत तर ते पाहू. तर वाक्य कशाचं, स्केर्सली हॅडचं वाक्य आहे. तर इथं तर काय केलं, वाक्याची सुरुवातच काय केली, हॅडने केलेली आहे. म्हणजे स्केर्सली वाक्याच्या सुरुवातीला वापरलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, याच्यामध्ये काय वापरलंय, द्यान वापरलेलं आहे, जे की स्केर्सलीच्या वाक्यामध्ये द्यान वापरलं जात नाही. म्हणजे हे ऑप्शन तर चुकीचं झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी शी हॅड. आपण लक्ष द्या, स्केर्सलीचं वाक्य आपण दोन प्रकारे लिहू शकतोय. वाक्याच्या सुरुवातीला आपण स्केर्सली वापरू शकतोय आणि आपण अशा प्रकारे हे वाक्य लिहू शकतोय. हे सॉरी कुठे गेलो, तर या ठिकाणी नाही. तर याच्यामध्ये काय झालं बघा, लक्ष द्या. या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी अगोदर हेल्पिंग वर्ब वापरले. तर या ठिकाणी आपण काय करतोय, हा तिसरं चालू ना ऑप्शन. तर या ठिकाणी आपण असंही वाक्य लिहू शकतोय, स्केर्सलीचं वाक्य आपण असंही लिहू शकतोय. परंतु या ठिकाणी लक्ष द्या, बाकीचा विचार करण्यापेक्षा या ठिकाणी काय आहे, व्हेन वापरलेलं नाही, त्या ठिकाणी द्यान वापरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकीचं झालं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला स्केर्सली वापरले, बरोबर आहे. पण स्केर्सलीच्या नंतर काय असते, हॅड असते. स्केर्सलीच्या नंतर हेल्पिंग वर्ब असते. परंतु या ठिकाणी काय केलंय, सब्जेक्ट दिलेला आहे आणि इथं हेल्पिंग वर्ब नंतर दिलेला आहे. बाकी बरोबर आहे सगळं. हे पुढचं पण व्हेन आहे, हे पण बरोबर आहे. पण या ठिकाणी काय झालंय, सब्जेक्ट अगोदर आणि हेल्पिंग वर्ब नंतर, जे की इथं काय असायला पाहिजे होतं, हॅड शी, हे असं पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी असं दिलंय. म्हणजे आपल्याला लक्ष द्या, एमपीएससी एवढ्या बारकाईने आपल्याला म्हणजे बारकावी जे आहे तर एमपीएससीचा तयारी करत असतं किंवा एमपीएससीची तयारी करत असताना तर आपण या ठिकाणी एकदम ज्या लहान लहान गोष्टी आहेत तर या लहान लहान गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करावा लागतो. तर बघा मग या ठिकाणी हे पण वाक्य काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. कशामुळं, त्याची वाक्य रचना बरोबर नाही म्हणून या ठिकाणी. डिअर फ्रेंड्स, तर डिअर फ्रेंड्स आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून वाक्य कुठलं बरोबर झालं, मग पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य बरोबर झालं. मी काय म्हणत होतो, जर हे वाक्य असं असेल आणि वाक्यामध्ये जर व्हेन असेल तर ते सुद्धा वाक्य बरोबर आहे. आपण अशाही प्रकारे स्केर्सली लिहू शकतोय. परंतु या ठिकाणी काय आहे, वाक्यामध्ये द्यान आहे म्हणून ते वाक्य चुकीचं झालेलं आहे. तर डिअर फ्रेंड्स, तर आपण अशा प्रकारे ज्या ॲज सून ॲज असेल, स्केर्सली असेल, बेअरली असेल किंवा हार्डली असेल, यांच्या संदर्भातले आपण डिटेलमध्ये नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तसेच आपण पेपरमधले वाक्य सुद्धा आपण घेतलेले आहेत. आणि डिअर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहित आहे, मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की आपण सगळेच प्रश्न परीक्षेमध्ये आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारले आहेत तर ते सगळे प्रश्न तर आपण घेऊ शकत नाही. तर तुम्ही काय करायचं, अगोदर हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, याच्या कॉन्सेप्ट व्यवस्थित लिहून घ्या आणि याच्यावरती ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत एमपीएससीने आतापर्यंत किंवा मग ते सरळ सेवेच्या पेपरमध्ये असतील तर त्या पेपरचे त्या प्रश्नांची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली पाहिजे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की डिअर फ्रेंड्स, आपण पण आपल्या क्लासचं काय केलं, अशा प्रकारचं एक पुस्तक तयार केलेलं आहे. तर आपल्याही पुस्तकामध्ये आपण काय केलेत, सगळेच प्रश्न आपण या ठिकाणी दिलेले आहेत. मग एमपीएससीचे पण क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये ऑफलाईन तलाठीचे पण क्वेश्चन्स आहेत. आणि महापोर्टल 2018 आणि 2019 या वर्षामध्ये जे महापोर्टलने परीक्षा कंडक्ट केल्या होत्या किंवा परीक्षा घेतल्या होत्या तर त्या सगळ्याच पेपरमधल्या आपल्या या बुकमध्ये टॉपिक वाईज आणि नियम वाईज प्रश्न दिलेले आहेत. तर ठीक आहे मग डिअर फ्रेंड्स, आपण थांबू. थँक्यू एव्हरीबॉडी.